आपण सायन्स हा विषय शिकणार आहोत. तर मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे. त्या प्रश्नांमधनं तुम्हाला सायन्सची आवड आहे का, तुमची आवड कशावर आहे हे मला जाणून घ्यायचं. थोडेफार प्रश्न असतील आणि मग आपण या टॉपिकची सुरुवात करूया. पहिला नियम सुरुवातीचा, की जर कोणाला डाऊट असतील जेव्हा आपण एखादा कॉन्सेप्ट शिकतो आणि तो जर कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना तुम्हाला समजली नाही तर तुम्ही हँड रेज करा. मी तुम्हाला बोलण्याची वेळ देईन. त्यावेळेस तुम्ही काय करा, तुमचा प्रश्न असेल तो मांडा. मग आपण त्या प्रश्नावर चर्चा करू आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगेन. शिकवत असताना माईक म्यूट असेल. प्रश्न असतील तर हँड रेज करा आणि मग उत्तर द्या. ज्यावेळेस मी कधी प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला उत्तर माहितीये तर माईक अनम्यूट करून डायरेक्ट उत्तर देऊ नका. पहिला हँड रेज करा आणि म्हणजे तुमच्याकडे एक ऑप्शन आहे हँड रेजचा, तिथे तुम्ही हँड रेज करून मग तुम्हाला उत्तर देण्याची संधी दिली जाईल. ठीक आहे. तर सायन्स आपण का शिकतो कोण सांगेल? विज्ञान शिकायची गरज काय? ओके, सना बोलू शकते. सना. हो सर, आपण सायन्स शिकतो आपल्याला जे शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत त्यांनी लावलेले वेगवेगळे शोध किंवा आपल्याला या पर्यावरणाची माहिती व्हावी म्हणून आपण विज्ञान शिकतो. सर मी सांगू? ठीक आहे, मी हँड रेज करायला सांगितलं. ठीक आहे, हा वेदिका सांगू शकतो. सर, निसर्गाचे नियम समजून घेण्यासाठी, ज्या अंधश्रद्धा असतात ना त्या दूर करण्यासाठी आणि जीवन सोपे बनवण्यासाठी आपण विज्ञान शिकतो. अजून कोण उत्तर देईल? मला सनाने उत्तर व्यवस्थित दिलं. वेदिका, सगळे स्वतःच्याच नावाने जॉईन झालेत का मी सरनेमने प्रोनाऊन्स करू? कारण की काही जण आई वडिलांच्या नावाने लॉग इन करतात. तर मी सरनेमने बोलवत जाईल जेणेकरून काही चुकीचा मेसेज नको जायला. हा, येस काशी. सर, माझं नाव पूजा आहे आणि मला असं वाटतं की कारण विज्ञान हे शिकलंच पाहिजे, कारण आजच्या युगात आपला देश विज्ञान या क्षेत्रात खूप प्रगती करत आहे आणि विज्ञानामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करता येतात. म्हणजे जसं की आपला देश हा प्रयोग करून खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो आणि विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होतात. की आधीच्या काळात होतं की असं केलं तर हे असं होईल, मग त्यापेक्षा आपण जर ते विज्ञानाच्या प्रकारे बघितलं तर ते आपले जीवन चांगलं होऊ शकतं आणि आपल्याला शास्त्रज्ञाची माहिती भेटते, कोणी कशाचा शोध लावला हे आपल्याला कळतं. ठीक आहे, खूप छान उत्तर पूजा. अजून कोण सांगणार आहे? या व्यतिरिक्त वेगळं अजून? मग मी सांगू का? सुरुवात करू? येस सर. सणाचा काहीतरी म्हणणं आहे. हा सणा. सर मी सांगू अजून? हा. आपल्या सभोवतालच्या जगातील गोष्टी समजण्यासाठी, निसर्गातील घटना आणि त्यामागील कारणे जाणून घेण्यासाठी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी, नवीन शोध आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी. व्हेरी गुड. हँड्स डाऊन केला पूजा तरी चालेल. तुला काही बोलायचंय पूजा? तुझा हँड्स हँड. हा, विजय काशीद म्हणून कोण जॉईन केलेले? सॉरी, ओके, नो प्रॉब्लेम. आपण सायन्स जे शिकतो तर सुरुवातीला काहीतरी प्रयोग करतो. म्हणजे मला सांगण्याचा दृष्टिकोन काय की सायन्स मध्ये आपल्याला सगळ्यांचं सायंटिस्टचीच नाव आहेत. जसं ओहम्स लॉ असेल, रोबेरायनर म्हणून एक आहे, परत न्यूटन म्हणून आहे. ह्या सायंटिस्टनी जो शोध लावला तो ऍक्च्युली तसाच आहे का, त्याच्या मागचं काही लपलेलं विज्ञान आहे का? कारण की काही लोकांनी शोध लावलाय, त्यांना पेटेंट मिळालंय आणि ती गोष्ट त्याच प्रकारे घडलीये का याची पडताळणी करण्यासाठी बरेच जण सायन्स घेतात. सोबतच आजचं जग म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी आहात, मी पण माझ्या घरी आहे,
आणि आपण सगळेजण एकत्र इथे बोलतोय ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीची, म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तुमचं कम्प्युटर नॉलेज, कम्युनिकेशन सिस्टम जे आपल्याकडं एकमेकांना जोडलं जातंय, हे सगळं सायन्स आहे. आणि या सायन्समुळे आपण सगळे कनेक्टेड आहोत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी मूलद्रव्य आहेत तीच निसर्गात आढळतात. हायड्रोजन, ऑक्सिजन, हे जे एलिमेंट आहेत ते निसर्गात पण आढळतात. नायट्रोजन, ते आपल्या शरीरात सुद्धा आढळतात. मग आपलं निसर्ग म्हणजे नेचर आणि ह्युमन बॉडीज आणि इतर सगळे प्राणी हे सगळे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत याचा बारकाईने केलेला अभ्यास. उदाहरणार्थ एक सोपं सांगतो की एखाद्याला ताप आला किंवा काही आजार झाला तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो, अदरवाईज काही गोळ्या देतो आणि त्या मेडिसिन्सद्वारे आपण बरे होतो. मग ह्याच्या पाठीमागे केलेला अभ्यास हा सायन्सचाच आहे. मग सुरुवातीला जे अभ्यास करायचे ते वैद्य म्हणून करायचे, आता त्या वैद्यांचं रूपांतर डॉक्टरांमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. म्हणून सायन्स आपल्याला शिकण्याचं गरज आहे. म्हणजे आपल्या बॉडी बद्दल म्हणा, एखाद्या सिस्टम मध्ये बद्दल बोला, किंवा जे आपल्या सभोवताली घडतंय त्याच्यामध्ये प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये सायन्स लपलेलं आहे, इव्हन मॅथ्स पण लपलेलं आहे. याची शोध घेण्याची वृत्ती ही सायन्स मध्ये दडलेली असते आणि त्याचा अभ्यास आपण करतो, म्हणून आपण सायन्स शिकतो. तर आपला पहिला टॉपिक आहे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण हा टॉपिक आपण शिकतोय, तर तुम्ही ह्या टॉपिक मध्ये काय काय गोष्टी शिकलाय, काय आहे? की सर मी गुरुत्वाकर्षण हा गुरुत्वाकर्षण काय असतं याची मला मूलभूत माहिती आहे. असं ओरडत नाहीये, मला तुमचं घ्यायला आवडेल. सर आवाज ब्रेक होतोय. आता आपण सर आवाज येत सर आवाज ब्रेक होतोय. आवाज येतो सर आवाज नेट ब्रेक होतोय, काहीच समजत नाहीये. नो, आवाज हॅलो, नाही येतोय. आवाज व्यवस्थित जातो. सर आवाज येत नाही. सर आवाज येतोय बट ब्रेक होतोय तो. एक मिनिट, आता येतो व्यवस्थित. सर स्क्रीन पण दिसत नाहीये. एक मिनिट. आता येतो का? हॅलो, सर नाही सर. सर आवाज येतोय पण ब्रेक होतोय. आणि स्क्रीन पण दिसत नाहीये. मी पुन्हा एकदा रिजॉईन करतो. एक मिनिट थांबा. पुन्हा
आता येतोय आवाज? हो सर येतोय. येस सर. हो सर येतोय. स्क्रीन दिसते माझी? येस सर. येस सर. सर दिसते. ठीक आहे. ठीक आहे. क्वचित असं होऊ शकतं कारण की माझ्या इथे पाऊस पडतोय, नेटवर्क थोडंसं अनस्टेबल आहे. मला प्रश्न असा होता सर्वांना की गुरुत्वाकर्षण हा लेसन आपण शिकतोय बरोबर, अर्धा लेसन बऱ्यापैकी झालेला आहे. तर तुम्हाला या कॉन्सेप्ट मध्ये काय काय शिकला त्याचा कोण आढावा देईल मला? अहिरे तू देऊ शकते का? रागिनी अहिरे. गुरुत्वाकर्षण मध्ये आपण काय शिकलो? हो सर, मागे ना सुलेक्षा मॅमने जेव्हा क्लास घेतलेत ना लास्ट क्लासमध्ये, त्या टीचरांनी आम्हाला केपलरच्या नियम पर्यंत शिकवलेलं होतं. ओके, ठीक आहे. बाकी तानाजी काटमोरे. तुम्ही काय शिकलाय? हो सर, मॅमने जेव्हा तास घेतला होता तेव्हा त्यांनी केपलरचे तिन्ही नियम समजावून सांगितले होते. आणि हम्म, जो शास्त्रज्ञ होता ह्युन्स केपलर, त्याचं हम्म, पूर्ण इंट्रोडक्शन दिलं होतं आम्हाला. ठीक आहे. मग त्याच्यापूर्वी आपण काय शिकलो होतो? केपलरच्या नियमांच्या पूर्वी आपण काय शिकलो होतो कोण सांगेल? ठीक आहे, आपण थोडक्यात आढावा घेऊया. ठीक आहे, आणि तर टॉपिकची सुरुवात. अभिकेंद्रिकी बल म्हणजे काय हे शिकलो होतो. ठीक आहे, मग कोण सांगेल का मला अभिकेंद्रिकी बल कशाला म्हणतात? ओके, सांगू शकते बेटा तू? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने हम्म, बल प्रयुक्त हम्म, होत असते, या बलास अभिकेंद्रिकी बल असे म्हणतात. ओके, याचं उदाहरण? ठीक आहे, रागिनी, सर राजनंदिनी. तर मी सांगू उदाहरण? हा पूजा सर सांग. मी सांगू? एक मिनिट, राजनंदिनी सांगते मग तिच्यानंतर पुढे कोणीतरी सांग. हा राजनंदिनी, तुझा काहीतरी हँड रेस केला होता तू. काय म्हणणं आहे तुझं? व्याख्या सांगत होते. काय सांगायचं होतं? व्याख्या सांगत होते अभिकेंद्रिकी अच्छा, बल म्हणजे काय. हा आज सांगू शकतेस? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, त्यास अभिकेंद्रिकी बल म्हणतात. ओके, पूजा तुम्हाला उदाहरण सांगत होतीस. थँक्यू राजनंदिनी, व्हेरी गुड, खूप छान उत्तर सांगितलं. तानाजी काटमोरे तर म्हणून फिरणारा कोणतं? दगड, एका दोरीला फिरणारा दगड किंवा पंखा. हम्म, ठीक आहे. सर, आकाश पाळणं. हे अजून? हा, तानाजी काटमोरे म्हणून कोण? नाव काय तुझं बेटा? येस सर, मी नावच सांगणार होते म्हणून हँड राईज केलता. मी हा, अंजली तानाजी काटमोरे आहे. मी माझ्या पप्पाच्या नावावरून जॉईन झाले. ओके ओके, मग मी काटमोरे म्हणून बोलेल कारण की सगळ्यांचंच सरनेम म्हणजे असं प्रत्येकाच्या वडिलांच्या नावाने वगैरे प्रोनाऊन्स केलं जाते, तर मी मोस्टली सरनेमने बोलेल. ठीक आहे अंजली? ओके सर. ओके, ठीक आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूवर अभिकेंद्री दिशेने जे बल प्रयुक्त केले जाते त्याला अभिकेंद्रिकी बल असं म्हणतात, बरोबर? हीच व्याख्या आहे. जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गामध्ये फिरत असेल आणि त्या वस्तूची दिशा केंद्राच्या दिशेने असेल, म्हणजे वर्तुळ केंद्राच्या दिशेने असेल, तर अशा बलास अभिकेंद्रकीय बल असं म्हणतात, बरोबर ना? हीच व्याख्या लिहिली ना सर्वांनी? बरोबर आहे, अगदी खूप व्यवस्थित उत्तर दिलं. हो सर. पण याचं उत्तर तुम्ही जगलायत का प्रॅक्टिकली? जगलायत का म्हणजे म्हणजे अनुभवलंय का हा फोर्स? हो सर. हो सर. हा येस काटमोरे सर. मला. हो सर. ओके, सगळ्या हो होता तर सगळ्यांनी थम्सअप द्यायचा, हो असेल तर. नसेल तर मग थम्स डाऊन करा. हा काटमोरे, तू उत्तर सांगू शकते तू कसं अनुभवलंय हा बल? जर मला असं विचारायचं होतं की हा बल जो आहे तो फिरणाऱ्या पंख्यामध्ये निर्माण होतो का?
होतो. असं तर मला तेच उदाहरण द्यायचं होतं, पण मला भीती वाटत होती की माझं चुकेल म्हणून. चुकलं तर आपण दुरुस्त करू, पण तुम्ही बोलला तर पाहिजे त्यासाठी. चुकेल म्हणून जर तुम्ही बोललाच नाहीत आणि जर परीक्षेत ते उत्तर लिहून आलात तर अजून मार्क कमी होतील. त्यामुळे जे काही तुमची उत्तर असेल ती बोलत चला. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू ओके, अंजली. थँक्यू. ओके, हा अजून कोणाला काय सांगायचं आहे का? बरं, तुमच्यापैकी एक सोपा प्रश्न आहे. किती जणांनी म्हणजे मुलींनी तर सर्वात जास्त हा खेळ खेळलाय? फुगडी हा खेळ खेळलाय का? फुगडी हो सर. हो सर. खेळलाय नक्की? हो मग सर. तुम्ही जेव्हा आणि मुलं पण जेव्हा कीर्तन वगैरे करतात ना, म्हणजे ज्यावेळेस वारी वगैरे असते तेव्हा एका हाताची फुगडी खेळतात, माहितीये का? एक हात द्यायचा आणि गोल गोल फिरायचं. पुढच्या व्यक्तीच्या हातात एक हात द्यायचा आणि गोल फिरायचं. एकदम जोरात फुगडी खेळली जाते. त्यावेळेस आपण कोणत्या मार्गात फिरतो? कोणत्या मार्ग? वर्तुळाकार. आणि जो बल प्रयुक्त होत असतं ना त्या ठिकाणी, ते कुठून कोणत्या दिशेत असतं? वर्तुळ केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असतं. जर हात सुटला तर दोन्ही व्यक्ती लांब फेकले जातात. जर ते गोल अवस्थेत जोरात फिरत असतील तर तिथं अभिकेंद्रिकी बल पण होतं आणि अपकेंद्रिक बल पण होतं, ज्याला इंग्लिशमध्ये सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतात. म्हणून सायन्स आहे ना आपल्याला खूप जवळ घेऊन जातं एखाद्या गोष्टीमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी. म्हणजे एखाद्या खेळामध्ये किंवा एखाद्या पार्ट मध्ये जे काही सायन्स लपलेलं आहे, फिजिक्स लपलेलं आहे ते शोधण्यासाठी. आता तुम्ही मला फक्त एकच उत्तर दिलं की सर एक गोफण आहे, त्या गोफण मध्ये वर्तुळाकार मार्गामध्ये दगड बांधून तो फिरवला जातो, ते एक सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर ना? म्हणजे अभिकेंद्रकीय बल. पण मी तुम्हाला एक सोपं उदाहरण काय सांगितलं, सगळ्यांनी फुगडी खेळलेली आहे. फुगडी खेळताना जो बल प्रयुक्त होतो तो सेंटरच्या दिशेने असतो, गोल गोल फिरतो आपण डायरेक्शन मध्ये. मग हे जे एक्झाम्पल आहे ना हे सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजेच अभिकेंद्रिक बलाचं. तर सुरुवात तिथून करूया, म्हणजे आपण सगळे जे खेळ खेळतो ना त्याच्यामध्ये लपलेलं सायन्स हे पण आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर या प्रकरणातील मुख्य घटक जे आहेत ते पहिलं आहे गुरुत्वाकर्षण बल. जे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, नंतर बल व गती, जे फोर्स म्हणजे काय आणि मोशन म्हणजे काय हे शिकलाय तुम्ही. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रिक बल. अभिकेंद्रिक बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. नंतर केपलरचे 3 नियम. बरं, केपलरचे 3 नियम कोण सांगेल मला? सर मी सांगू का? ओके पूजा, व्हेरी गुड, सांगू शकतेस तू. सर कोणते नियम? तिन्ही नियम. मला पाठ सर उत्तर नकोय. मला उत्तर तुम्ही जे नाही. पाठ केलंय ना ते नकोय. तुम्हाला किती समजलं ते हवंय. म्हणजे तुम्हाला ओके इंटरेस्ट सर, आहे का? सांगू का? हा सांग. म्हणजे सर एका ग्रहाची कक्षा ही त्याचे लंबवर्तुळाकार असेल तर सूर्य त्या कक्षेच्या एका केंद्रबिंदूवर असतो. आणि त्याचा दुसरा नियम आहे की केपलर दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेषा असते, ही त्या वेळेत किंवा कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते किंवा असं सामावून घेते. आणि तिसरा नियम आहे की सूर्याची परिक्रमा म्हणजे सूर्याची प्रदक्षिणा करणाऱ्या ग्रहाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला घनाच्या आकृतीत असतो. ओके, व्हेरी गुड, खूप छान. हा राजनंदिनी, तुझं काय म्हणणं आहे? तुलाही हेच सांगायचं होतं का? हो सर. सॉरी, खूप छान. तुम्हाला खूप व्यवस्थित समजलेले आहे. तुम्हाला वर्तुळाकार गती, अभिकेंद्रकीय बल, केपलरचे नियम हे व्यवस्थित कळलेले आहेत. मग ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आज आपण शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. म्हणजे पृथ्वीकडं स्वतःकडं असं एक जे बल आहे त्याला बोलतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे की कॅपिटल जी ने दाखवतात. हे झालंय का तुमचं? इथपर्यंत म्हणजे केपलरच्या नियम पर्यंत शिकून झालेलं आहे, बरोबर? याच्या पुढचा Yes, भाग sir. याच्या पुढचा जो भाग आहे ना तो मी तुम्हाला शिकवणार आहे. नंतर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आपण शिकणार आहोत, जे की स्मॉल जी ने आणि ए ने दाखवलं जातं. जीच्या मूल्यात होणारे बदल
वस्तुमान आणि वजन ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते शिकणार आहोत. फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन आणि गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा आणि मुक्त वेग ह्या सगळ्या कॉन्सेप्टला आपण शिकून ग्रॅव्हिटेशन ह्याच्यामध्ये कसं लपलेलं आहे हे सगळं पाहणार आहोत. बलामध्ये, वर्तुळाकार गतीमध्ये, केपलरच्या नियमामध्ये, पृथ्वीचे गुरुत्वीय बल या सगळ्यांमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर मी ही स्क्रीन ऑफ करतो आणि पहिला जो आपण शिकणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल याची व्याख्या, आपली व्याख्या जी आहे ती पुस्तकामध्ये तुम्हाला अंडरलाईन करायची असेल तर अंडरलाईन करून घ्या आणि ती पहिली आपण समजून घेऊया. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. स्क्रीन स्टॉप केलेली आहे. 2 मिनिट लागतील शेअर व्हायला. एक मिनिट लागेल स्क्रीन शेअर करायला. 2 मिनिटं थांबा. ठीक आहे, माझी स्क्रीन दिसत असेल सर्वांना. पुस्तकाचं पान आहे. येस सर. जस्ट मिनिट. स्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर यासाठी केली, पुस्तक तुम्ही फक्त वाचता आणि वाचल्यानंतर काही गोष्टी कळतात, काही गोष्टी अशाच राहतात, इथपासून मग डाऊट राहतो. ठीक आहे, तर गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तिथपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला माझे हे स्क्रीन शेअर केलेली? ओके, तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तो आकर्षणावर आधारित आहे. त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. तर तो नियम काय आहे तो आपण पहिलं जाणून घेऊया. की जे 2 वस्तू आहेत बघा इथे, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत इथून चालू होतो. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल आकर्षित करणाऱ्या, हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा न्यूटनचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. हे मला वाटते तुमचं झालं नव्हतं आणि इथून आपण टॉपिकला सुरुवात करतोय. का झालं होतं हे? तुम्ही मला सांगाल का? सर कोणतं हे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाचा सिद्धांत का? हा, झाला होता का तुमचा नियम? सर झाला होता. हो सर झाला होता हा. झाला होता ना, ठीक आहे. मग हा नियम मध्ये तुम्हाला ही तर झाली व्याख्या. मग ह्या व्याख्येला तुम्ही अनुभवलंय का प्रत्यक्षात, म्हणजे समजून घेतलंय का? तर मग आपण गुरुत्वीय त्वरणाकडे वळूया. सर कशाला? न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याच्या हा गोष्ट तुम्हाला अनुभवलाय काय, समजलाय का व्यवस्थित? हो सर समजलाय. नक्की, मग पुढे जाऊया आपण. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न बऱ्याचदा वेळा की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कशाशी समानुपाती असतो? उत्तर, मी स्क्रीन ऑफ केलेली. न्यूटनचा हा, राजनंदिनी परत सांगू शकतेस तू? वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराची.
ओके, व्हेरी गुड. वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपात. आणि व्यस्तानुपाती कशाशी असतो? अंतराच्या वर्गाशी. अंतराच्या वर्गाशी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जर आपल्याला हे व्यवस्थित समजलं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो गुरुत्वीय त्वरणाकडे. गुरुत्वीय त्वरण जे जी या मूल्याने दाखवतात, स्मॉल जी, आणि गुरुत्वीय स्थिरांक हा कॅपिटल जी ने दाखवतात. आणि परीक्षेला विचारला जाणारा जो प्रश्न आहे बघा इथे दिलेला आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे गुरुत्वीय स्थिरांकाचं SI प्रणालीतील एकक मूल्याची व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे, स्थिरांकाची व्हॅल्यू आहे. ती आहे 6.673 गुणिले 10⁻11. इंग्लिशमध्ये आपल्याला हे मोजता आलं पाहिजे म्हणून असं बोलतो 6.673 इंटू 10⁻² म्हणजे पॉवर, म्हणजे घातांकामध्ये मोजतो, 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे SI युनिट मधलं एकक आहे जे हेनरी नावाचा एक सायंटिस्ट होता, ह्याने हे प्रयोग करून मोजलंय. प्रयोग करून मोजलंय म्हणजे काय की त्यांनी पृथ्वीचं वस्तुमान स्थिर धरून एखाद्या वस्तूचं वस्तुमान शोधून त्याच्यातलं अंतर शोधून हा गुणाकार करून एक व्हॅल्यू शोधली. ही व्हॅल्यू आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. ठीक आहे. तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय? वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्याही दोन वस्तू जगातील म्हणजे विश्वातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत असतात, खेचत असतात एकमेकांना. तो बल, ज्या बलाने ते एकमेकांना खेचतात ते बल कशाशी समानुपाती असते? त्या दोन वस्तूंच्या गुणाकाराशी, वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. आणि त्या दोन वस्तूंमधलं जे अंतर आहे त्याच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते हे बल. म्हणून इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे F इज इक्वल टू, बघा, F इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे काय? दोन वस्तूंमधलं अंतर. पहिली वस्तू आहे m1, दुसरी वस्तू आहे m2, ह्यांच्यामधलं अंतर आहे d. दोन वस्तूंमधलं गुरुत्वीय बल शोधायचं आहे तर दोन वस्तूंचा वस्तुमानाचा गुणाकार, पहिल्याचं वस्तुमान आहे m1, दुसऱ्याचं वस्तुमान आहे m2, यांचा गुणाकार केला. दोघांमधील अंतर होतं d, याचा स्क्वेअर केला. आणि इथं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे अल्फा हे चिन्ह घालवलं, अल्फा हे चिन्ह जर कॅन्सल केलं, अल्फा चिन्ह, तर आपल्याला इज इक्वल टू लिहावं लागलं. मग इज इक्वल टू लिहिण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागला, स्थिरांक घ्यावा लागला. या स्थिरांकालाच काय बोललं जातं? गुरुत्वीय स्थिरांक. आणि हे गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत असते 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. पुढे जातोय. याचा पुढचा पार्ट जो आहे तो मी पीपीटी मधनं दाखवतोय, पीपीटी शेअर करतोय तुमच्यासोबत, पुन्हा स्क्रीन शेअर करतोय. त्याच्यावर आधारित गणित तुम्ही शिकले असाल पहिलंच, महेंद्र आणि विराटचं, हो की नाही? एक न्यूमेरिकल पाहिलंय का तुम्ही? नाही सर. ओके, तर आपण पाहूया. ठीक आहे, उदाहरण बघूया. महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. दिसतंय का? एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला स्क्रीन. आता दिसत असेल. महेंद्र व विराट हे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्राम व 80 किलोग्राम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? गुरुत्वीय बल किती आहे हे शोधायचंय. गुरुत्वीय बल
बल हा शब्द वापरला की आपल्याला एफ शोधायचा असतो, आणि गुरुत्वीय स्थिरांक सांगितला शोधायला तर तुम्हाला जी शोधायचा असतो. प्रश्न कळाला का? महेंद्र आणि विराट हे दोन व्यक्ती आहेत, ते एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचा नियम आपण शिकलेलो आहे. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम तो तुम्ही सांगितला आता मला, आणि मी पण तुम्हाला एक्सप्लेन केला आता. त्याच्यावर आधारित हे गणित आहे की विराट आणि महेंद्र हे दोन व्यक्ती आहेत, ते एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने किती आहेत? अनुक्रमे 75 किलोग्राम आणि 80 किलोग्राम. तर त्याच्यामधील आपल्याला गुरुत्वीय बल किती हे शोधायचं आहे. ठीक आहे, जायचं पुढं मग. तर आपल्याला इथं काय गोष्ट दिलेली आहे ती पहिले जाणून घेऊया. दिलेली माहिती, दोघांमधलं अंतर किती आहे रे रागिनी? महेंद्र आणि विराट मधलं अंतर किती आहे? 1 मीटर. ओके, 1 मीटर. हा. महेंद्रचं वस्तुमान किती आहे? 75 केजी. ओके, आणि विराटचं 80 केजी. व्हेरी गुड. हा, म्हणजे M1 आणि M2 आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. हो आणि सर. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाची व्हॅल्यू काय असते? 6.67 गुणिले 10⁻11. आर म्हणजे डिस्टन्स. दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना ते आर ने दाखवलं जातं. डिस्टन्स आर ने किंवा डी ने दाखवलं जातं. मग वैश्विक गुरुत्व स्थिरांकाचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल काढण्याचा, आपल्याला गुरुत्वीय बल काढायचं सूत्र सांगितलंय न्यूटनच्या सिद्धांतानुसार. सूत्र आहे F = Gm1m2 अपॉन r². आर म्हणजे दोघांमधलं अंतर, जी म्हणजे 6.67 ची किंमत ती कॉन्स्टंट असते, ती आपल्याला लक्षात ठेवायची. कधी कधी परीक्षेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं असतं प्रश्नपत्रिकेमध्ये, कधी नसतं दिलेलं. तर आपल्याला ज्यावेळेस नसेल दिलेलं तर आपल्याला ही किंमत पाठ करून ठेवायची. मग ह्या ठिकाणी आपण किंमत भरूया. जी ची किंमत किती होती? 6.67 गुणिले 10⁻11. M1 किती होता? 75. M2 किती होता? 80. आणि डिस्टन्स किती होता? 1 मीटर. बरोबर. 1 मीटरचा वर्ग केला, 1 चा वर्ग केला तरी उत्तर एकच येणार. बरोबर. मग 75 आणि 80 आणि 6.67 या तिघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला उत्तर येतं 4002. आणि घातांकामध्ये 4000 म्हणजे 40020 हे आपलं उत्तर येतं, आणि घातांकात -11 असतो. तर जर दशांश चिन्ह जर आपण डावीकडे सरकवलं तर आपल्याला उत्तर येणार आहे 4.002 गुणिले 10⁻7. हे काय असेल? दोघांच्या मध्ये प्रयुक्त होणारं गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल म्हणजे काय? तर विराट महेंद्रला आणि महेंद्र विराटला किती बलाने खेचतोय एकमेकांना? तर ते बल आहे 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन. इतक्या बलाने ते एकमेकांना काय करत असतील? खेचत असतील. समजतंय का? हो सर. ठीक आहे. तर आता पुढे पाहूया की हे बल गुरुत्वाकर्षण बलापेक्षा, गुरुत्वीय बलापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे आपल्याला असं जाणवतच नाही की विराट महेंद्रला खेचतोय किंवा महेंद्र विराटला खेचतोय, कारण की गुरुत्वाकर्षण किती आहे? 6.67. बरोबर ना. मग हे बल, गुरुत्वीय बल हे जास्त खूप कमी असतं, पण ह्याचा इम्पॅक्ट सगळीकडे असतो. हे बल नगण्य आहे. जर महेंद्र व विराट ज्या बाकावर बसला आहे त्यामधील घर्षण बल जर 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. त्याचे त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. मग न्यूटनची समीकरणे तुम्हाला माहिती आहेत का? न्यूटनची समीकरणे आपण इयत्ता 9वी पहिला धडा गतीचे नियम
याच्यामध्ये पाहिलेले आहेत. न्यूटनची गतिविषयक समीकरणे. कोणाला आठवतात का न्यूटनची गतिविषयक समीकरणे? सर 9वी मध्ये तो पहिला लेसन होता. आता 10वी मध्ये आम्ही आलो. 1 वर्षापूर्वीच तुम्ही आम्हाला विचारतायत, आम्ही विसरलो. असं आहे का काही? विसरला असेल तर आपण उजळणी करू, पण आलं पाहिजेत आपल्याला. चुकलं तरी चालेल. कुणाला आठवत आहे का न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणे? ठीक आहे, लिहून घ्या. हा राजनंदिनी, सांगते का तू? सांगू शकतोस. V बरोबर U प्लस AT. V बरोबर U प्लस AT. ओके, बरोबर आहे. हे कोणतं सूत्र आहे? हे जे सूत्र आहे ते बरोबर आहे, पण ह्याला काय बोलतो? न्यूटनच्या पहिल्या नियमाचं आहे. ओके. हा काटमोरे, तू काहीतरी प्रश्न विचारत होतीस. हँड रेस केला होता आणि हँड स्टॉप केला. ठीक आहे. तर न्यूटनचं राजनंदिनीने खूप छान उत्तर सांगितलं. पहिलं न्यूटनचं सूत्र आहे व्ही मीन्स स्पीड म्हणजे वेलॉसिटी. व्ही इज इक्वल टू म्हणजे व्ही बरोबर काय सांगितलेलं तू? V इज इक्वल टू U प्लस AT. U प्लस AT. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे पहिला जो नियम आहे तो आहे वेलॉसिटी म्हणजे वेग आणि वेळ याचं समीकरण. वेग आणि वेळ याचं समीकरण. दुसरं जे समीकरण आहे विस्थापन आणि वेळ याचं समीकरण. तिसरं जे आहे ते आहे वेग आणि टाइम म्हणजेच काळ याचं सूत्र. म्हणजे पहिलं सूत्र, ह्या 3 सूत्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही हे 3 सूत्र व्यवस्थित समजून घ्या. नसेल समजलं तर उद्या आपण त्याच्यावर चर्चा करू आणि ह्या टॉपिकला सुरुवात करू. याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्याकडे वळूयात की ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण त्यापूर्वी आपण जो टॉपिक शिकतोय त्या टॉपिकमध्ये न्यूटनचा वैश्विक सिद्धांत, बरोबर, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत तुम्हाला कळालेला आहे. पण त्याच्या पुढे आपण गुरुत्वीय बल काय असतं किंवा गुरुत्वीय त्वरण काय असतं हे शिकतोय. तर पहिले 3 प्रश्न आहेत. या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही विचार करा आणि याच्यावर तुमचं मत मांडा. प्रश्न दिसतायत का तुम्हाला? हो सर. ओके. अर्थ कळाला असेल असं समजतो. नसेल समजला तर पुन्हा सांगा की सर मला प्रश्न वाचला पण समजला नाही, त्याचा अर्थच कळाला नाही. रिपीट करतो. इथे सांगितलंय क्षितिज लंब. क्षितिज लंब म्हणजे क्षितिज म्हणजे आडवा, लंब म्हणजे उभा. जमिनीला लंब म्हणजे काय? जर तुम्ही जमिनीवर उभा राहिला तर तुम्ही क्षितिज लंब असता. कळतंय का? जमीन आडवी असते आणि तुम्ही त्याला उभे राहता म्हणजे 90 अंशाचा काटकोन होतो ना, त्याला बोलतो आपण क्षितिज लंब. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय? की तो काळानुसार बदलेल. काळानुसार म्हणजे वेळेनुसार बदलेल. पहिला प्रश्न. त्याच्यातलाच जोडून प्रश्न आहे तो कशा प्रकारे बदलेल. दुसरा प्रश्न आहे तो दगड सतत वर का जात नाही, थोड्या उंचीवर जाऊन तो पुन्हा खाली का पडतो. तिसरा प्रश्न या दगडाची कमाल उंची म्हणजे जास्तीत जास्त उंची कशावर अवलंबून असते. हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला गुरुत्वीय त्वरणाविषयी खूप काही माहिती देऊन जातात. म्हणून हे 3 प्रश्न मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेले आहेत. हे पुस्तकातलेच प्रश्न आहेत पण तुम्हाला विचार करायला लावतात. क्षितिज लंब या शब्दाचा अर्थ कळाला असेल असं मला वाटतं. जर तुम्ही म्हणजे जर काटकोनात सरळ वरच्या दिशेने जर आपण एखादा दगड फेकला तर त्या दगडाचा वेग एक समान राहतो का?
तुमचं उत्तर काय? यस काटमोरे. नाही सर, एक समान नाही राहणार. का नाही राहणार? कारण सर, आपण जेव्हा तो दगड वरी फेकणार तेव्हा त्याच्यावर आपण बल प्रयुक्त करणार, तेव्हा त्याची गती वर वर जाईपर्यंत कमी होत जाणार. म्हणजे जसा जसा तो दगड वर वर जाईल तशी त्याची गती कमी होत जाणार. नंतर त्याची एक स्टेजला जाऊन गती शून्य होणार आणि तो दगड परत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली आकर्षित केला जाईल आणि तो खाली येईल. व्हेरी गुड. बघा, म्हणजे तुम्हाला जर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत समजला असेल तर तुमचं उत्तर, जसं काटमोरेने मला सांगितलं की सर, की तो दगड जेव्हा आपण सुरुवातीला वरती फेकतो तो वरती जातो, पण त्याचा जो वेग आहे ना तो एक समान नाही राहत. सुरुवातीला तुम्ही ताकद लावलेली आहे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध, त्यामुळे तो वरती जातो, पण त्याचा वेग आहे ना थोड्या थोड्या अंतराने म्हणजे थोड्या थोड्या वेळेनुसार कमी कमी होतो. आणि एक वेळ अशी येईल की तो वेग शून्य झाला आणि तो दगड त्या लेवलला जाऊन तिथून खाली येईल. मग त्याची उंची कशावर अवलंबून आहे? तुम्ही किती वेगाने त्याला वरती फेकलाय आणि त्याच्यावर प्रयुक्त केलेलं बल आणि त्या गोष्टीवर गुरुत्वीय बल, गुरुत्वीय त्वरण किती कार्यरत आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला पुढचा जो पाठ शिकायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. प्रत्येक वस्तूवर अवलंबून पृथ्वीचे गुरुत्वीय बल ना प्रत्येक वस्तूवर प्रयुक्त केलं जातं. म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर इथे आहे. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान केंद्र जे आहे ना गुरुत्वीय बलासाठी, ते वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. म्हणजे कोणतीही वस्तू आपण कशी जरी फेकली, आडवी फेकली, उभी फेकली, तर ती क्षितिज लंब म्हणजे जमिनीला काटकोन करल अशा दिशेत खाली पडते. का? तर पृथ्वीमध्ये जे वस्तुमान केंद्र आहे त्या वस्तुमान केंद्रामध्ये तिचं गुरुत्वीय बल काय असतं, सामावलेलं असतं, ते त्या दिशेने खेचतं, केंद्रबिंदूत जमा झालेलं असतं. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्या दगडाला खाली खेचत असतं. त्यामुळे त्याचा वेग थोड्या थोड्या वेळेने काय होतो, कमी होत राहतो. आणि सतत प्रयुक्त होत असणाऱ्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे तो दगड काय होतो, खाली पडतो आणि तो पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. तसाच असा हा एक प्रश्न आहे जो न्यूटन बद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकला असाल. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे गुरुत्वीय बलाचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला. सफरचंद आणि पृथ्वीचे आकर्षण. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, त्याच वेळेस सफरचंद पण काय करतं, तेवढ्याच बलाने पृथ्वीला स्वतःकडे खेचतं. मग पृथ्वी का नाही सफरचंदाकडे जात, सफरचंदच का पृथ्वीवर पडतं? तर याचं कारण असं आहे, गुरुत्वीय त्वरण जे की ए ने दाखवलं जातं, त्याला ऍक्सेलरेशन असं म्हणतात. येस, कोणाचा हँड रेज आहे? येस, कोणी काय प्रश्न विचारलाय का? हँड रेज केला होता. ठीक आहे, कोणाचा प्रश्न नसेल तर आपण पुढे जाऊया. याचं शास्त्रीय कारण काय आहे? हा काटमोरे बोल. मी हँड रेज केलता कारण मला याचं कारण सांगायचं होतं. मला उत्तर वाटलं मी, तुम्ही प्रश्न विचारला. सॉरी सर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी कारण तुमच्या समोरच ठेवलंय, कारण की तुम्ही काय करता, पाठ करता. पण मी का ठेवलंय हे तुम्हाला उत्तरही माहिती असावं आणि याच्यावर विचारही करावा. ठीक आहे. जेव्हा पृथ्वी, म्हणजे तुम्ही गोष्ट ऐकली असेल की न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि वरतून त्याच्या डोक्यामध्ये सफरचंद पडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक शोध लावला. त्या शोधाचं नाव होतं पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल.
ठीक आहे. सफरचंद आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाचा शोध तेव्हा लागला. ही स्टोरी म्हणजे ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. मग अशा वेळेस काय सांगितलं जातं की पृथ्वीमध्ये म्हणजे पृथ्वीवर किंवा विश्वामध्ये कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना काय करत असतात, खेचत असतात. तो बल, ज्या बलाने ते एकमेकांना खेचत असतात त्याला बोलतो आपण गुरुत्वाकर्षण बल. मग त्या गुरुत्वाकर्षण बलामध्ये एक ऍक्सलरेशन आहे, त्या ऍक्सलरेशनला बोललं जातं गुरुत्वीय त्वरण. त्याला काय बोललं जातं, गुरुत्वीय त्वरण. म्हणजेच ऍक्सलरेशन म्हणजे काय, तर वेगामध्ये होणारा बदल. म्हणजे स्पीड मध्ये जो चेंज होतो ना, कधी स्पीड वाढतो कधी स्पीड कमी होतो, जो बदल होतो त्याला बोललं जातं ऍक्सलरेशन. हा पण पॉइंट आपण गतीच्या नियमांमध्ये शिकलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा सफरचंद झाडावरनं तुटतं आणि पृथ्वीच्या दिशेने खाली येऊ लागतं, तेव्हा सफरचंद पण काय करतं, पृथ्वीला तेवढ्याच स्पीडने आपल्याकडे खेचत असतं आणि पृथ्वी पण काय करत असते, त्या सफरचंदाला आपल्याकडे खेचत असते. पण होतं काय की सफरचंदच पृथ्वीवर पडतं, पृथ्वी जाऊन सफरचंदावर पडत नाही. का, तर यांच्या कंपॅरिझन मध्ये पृथ्वीचं वस्तुमान जास्त आहे आणि सफरचंदाचं वस्तुमान कमी आहे. त्यामुळे सफरचंद कुणाकडे आकर्षित केलं जातं, खेचलं कुणाकडे जातं, तर पृथ्वीकडे खेचलं. आणि मग त्याच्या आकर्षण या शब्दावरनं आपल्याला जो बलाची माहिती मिळाली तो होता गुरुत्वाकर्षण बल. म्हणजे बल हे एफ या शब्दाने दाखवतात. बल कोणत्या शब्दाने दाखवतात, एफ या शब्दाने. आणि एम या शब्दाने वस्तुमान दाखवतात आणि त्वरण हे ए या शब्दाने म्हणजे अल्फाबेटने दाखवतात. सफरचंदाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे, म्हणजे खूप लहान आहे. आता मी इथं खूप कमी आहे हा शब्द नाही वापरला, नगण्य आहे हा शब्द वापरलाय, कारण की ही वैज्ञानिक भाषा आहे. मग वैज्ञानिक भाषेमध्ये जर आपलं उत्तर असेल तर आपल्या उत्तराला जास्त गुण मिळतात. पण न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बल समान असले तरी पृथ्वीचे वस्तुमान प्रचंड असल्यामुळे त्याच्यामध्ये तयार होणारे त्वरण हे शून्यप्राय असते. या उलट सफरचंदाचे त्वरण जास्त असते, म्हणून सफरचंद पृथ्वीवर पडतात. कळतंय, त्वरण म्हणजे वेगामध्ये होणारा बदल. कळलंय का, समजलंय का उत्तर, की एवढंच उत्तर लक्षात ठेवायचं होतं की पृथ्वीचं वस्तुमान जास्त आहे, कंपॅरिझन कुणाच्या तुलनेमध्ये, सफरचंदाच्या तुलनेमुळे, सफरचंदाच्या. म्हणून सफरचंद पृथ्वीवर पडतं. ठीक आहे. हो सर. आणि गुरुत्वीय त्वरणामुळेच काय होतं की चंद्र आणि कृत्रिम उपग्रह, म्हणजे त्याला आपण काय बोलतो, सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे उपग्रह बोलतो, ते गुरुत्वीय त्वरणामुळेच काय होतात, गुरुत्वीय बलामुळेच पृथ्वीभोवती फिरतात. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. बघा, पृथ्वीचं गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणून चंद्र त्याच्या भोवती फिरतोय. असं कधी ऐकलंय का, चंद्राभोवती पृथ्वी फिरते? नाही ना. मग इथे No, पण sir. काय होतं, इथे पण हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला कधीतरी की बाबा पृथ्वीभोवती चंद्र का फिरतो, तर सांगता आलं पाहिजे की गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. का, तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्राच्या गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असल्यामुळे पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, म्हणजे परिक्रमा करतो. त्याचप्रमाणे दुसरे जे कृत्रिम उपग्रह आहेत त्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट असा शब्द बोलतो इंग्लिशमध्ये, तर ते सुद्धा याच नियमाचा वापर करून काय करतात, पृथ्वीच्या सभोवताली परिक्रमा करत असतात. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणेच ते पृथ्वीवर पडत नाहीत. का, तर त्या ठिकाणी बोललो ना आपण, वस्तुमानामध्ये फरक आणि दोघांमध्ये काहीतरी ठराविक अंतर असते, त्यामुळे ते पृथ्वीवर आदळत नाहीत. चंद्र व हे असे का घडतं, त्याचं उत्तर आहे की चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या
त्यांच्या कक्षेतील वेग म्हणजे पृथ्वी ज्या स्पीडने फिरते स्वतःभोवती, तसाच चंद्र सुद्धा स्वतःभोवती फिरतो. मग त्यांचा जो वेग आहे ना तो कमी जास्त असल्यामुळे ते पृथ्वीवर येऊन आदळत नाहीत. तर त्यांचा स्वतःचा हा वेग नसता, काहीच वेग नसता, तर ते पृथ्वीवर येऊन काय झाले असते, आदळले असते. समजलंय का? सर. हो सर. हो सर. तर आतापर्यंत आपण इथे थांबूयात. उद्याच्या सेशन मध्ये मी काही क्वेश्चन विचारेल, तुम्ही त्याच्यातलं काय सायन्स शोधलंय ते मला क्वेश्चन आन्सर मधनं सांगणार. काही डाऊट्स असतील न्यूटनच्या नियमांविषयी किंवा न्यूटनचे 3 गतीविषयक समीकरण, त्याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया आणि टॉपिक कंप्लीट करू. ठीक आहे, आजपर्यंत इथे थांबू. ओके सर. हो सर. तर होमवर्क काय आहे? होमवर्क हा आहे की गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो व्यवस्थित पाठ करायचा आहे. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, पुस्तकामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती समजून घ्यायची आहे. आणि पुस्तकामध्ये 4 उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत. ती सोडवलेली उदाहरणं एकदा वहीमध्ये पुन्हा सोडवून काढायची. मी पान क्रमांक सांगतो तुम्हाला. पान क्रमांक 4 पान क्रमांक 6 वरची जी 2 गणित आहेत ना ती सोडवायची आहेत. पान क्रमांक 6 पुस्तकाचं. ठीक आहे, हा आजचा होमवर्क आहे. हो सर. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट. बाय सर. बाय सर. थँक्यू.